काय हो, कालपासून परवापासून फोन लावून राहिली तुम्हाला. फोन उचलायला जरासाही टाइम नाही का तुमच्याजवळ? जरासं काय परेशानी आहे, काय प्रॉब्लेम आहे, जरासं तर सांगून द्यावा. 5 मिनिट फोन उचलून नाही, बिलकुल फोन उचलला नाही, डबल लावलाही नाही तुम्ही. आता भेटला का तुम्हाला टाइम फोन करायला? काही नाही बिंदू, थोडंसं परेशानीमध्ये टेन्शन मध्ये होतो म्हणून मी फोन नाही उचललो. तू बी टेन्शन मध्ये येशील म्हटलो म्हणून मी फोन करून तुला सांगितलो नाही. फोन उचललो असतो तर मी तुला सांगितलो असतो खरं खरं का डोली गायब झाली होती म्हणून मी काही फोनच नाही उचललो. तुम्ही घ्यायचं टेन्शन आणि मला नाही घ्यायचं नाही. मला तर माहित पडलं पाहिजे काय आहे काय नाही. मी मग काजलला फोन केला होता, तिने सांगितलं मला. मी येतच होते मग आता तिथं. मग अजून काजलनेच फोन केला. काजल म्हणते आल्या म्हणते ननदबाई. तर म्हणलं ठीक आहे बापा. हा, जरासं फोन करून सांगावं तर खरे. टेन्शनची गोष्ट आहे. तुम्ही घेतलं, तुम्हाला एवढं टेन्शन होतं, रातभर हिंडले घुमले आणि मला जरासं टेन्शन आलं असतं तर काय झालं असतं? नाही बिंदू, नाही मला असं पाहिजेच नव्हतं का तू टेन्शन घेऊ म्हणून मी तुला सांगितलो नाही. तू टेन्शन घेतलं असतं, तू जेवण कमी केलं असतं, दूध कमी आलं असतं, मग परीले दूध कमी भेटलं असतं, मग तिनं बी त्रास दिला असतं तुले. म्हणून मी तुला सांगितलो नाही. टेन्शन घेत नको जातो बिंदू, टेन्शन घेत नको जातो बिलकुल. कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं. चांगलं खा प्यायचं, मस्त आराम करायचा. परीले चांगलं सांभाळ. परीले काय करते आता मी पोरी? हो, खातो पेतो ना, चांगलं सांभाळून तर राहिली. चांगलं आता झोपली आहे. मालिश गिरीश करून दिली आई ना आणि झोपली. असं झोपली काय? तू केला नाश्ता? नाही, बाकी आहे. 9 वाजता करतोस तुम्ही नाश्ता? बापरे, 9 वाजता? 8 वाजता 7 वाजता नाश्ता करून घेत जाय बिंदू. उठतो किती वाजता? उठतो 6 वाजता उठतो. 6 वाजता? एवढ्या लवकर कायली उठतो? तू झोपही पूर्ण नसून होत. कुठे मामीची कुठे? दे बरं फोन, दे बरं मामीची जवळ फोन दे. आई कामात आहे तिकडे. आता 6 वाजता झोप पुरी होते म्हणून उठून जातो. आता किती वाजता उठली पाहिजे तर? नाही 6 वाजता झोप पुरी होते काय? नाही, 7 साडेसात पर्यंत उठत जाय. 8 वाजता नाश्ता करत जाय. 9 वाजेपर्यंत नाश्ता करतो. 6 वाजता उठली म्हणतो, 9 वाजता नाश्ता. काम करतो काय? नाही, मी काय काम करू? मी काम गिम नाही करत. आईच करते सगळे काम. मी फक्त बसली राहतो आणि परीले पाहतो. काम गी नाही करत. चल ठीक आहे, ठेवतो मी फोन. मी पाहतो आता उद्या की द्या पाहतो, येतो मी परीले पाहाले. खरंच या मग. हो चल ठेवतो. हो ठेवा. आई, मी उद्या सासूरवाडीला जाईन म्हणतो परीले पाहाले. असं जाजो ना, जाजो. आठवण आली का तुला परीची? हो आई, आठवण बी आली मध्ये. आणि मी पाहून बी घेईन म्हणतो का व्यवस्था बरोबर होऊन राहिली का नाही होऊन राहिली तिथं. तो म्हणून जाऊन पाहिन म्हणतो जरासा. हो, माया मनात तेच होतं रे मोहन. पण मी बोलून नाही दाखवली का तिथं पंखे गिंके असन रे तिथं. नाही तर बस बापा, आता पाण्या पावसाचे मच्छर निघले बापा. मासे आणि मच्छर गिच्छर डसन तिले. आता तसंही किती नाजूक मस्त असं अंग आहे तिचं. मच्छर गी डसले नाही पाहिजे बापा. तेच मी म्हणणारच होती तुले. म्हणलं कशी म्हणू गड्या म्हटलं. मग तुले राग येईन म्हटलं. आई मनात असलं ते बोलूनच टाकावं. राग कायचा, कोणाला राग नाही येत. मी फोन केलो होतो तर नाश्ता नाही केला म्हणे अजून म्हणे. पोरी झोपली म्हणे मालिश करून म्हणे. नाश्ता करायचाच हवा म्हणे. अशी म्हणे बिंदू. मी बोललो आई आतापर्यंत नाश्ता करायची राहतं का म्हटलं. 8 वाजताच नाश्ता करून घेत जाय म्हटलं. हो ना, 8 वाजता नाश्ता झालाच पाहिजे. उठते किती वाजता? 6 वाजताच उठते आई. 6 वाजताच उठतो म्हणे मी. असं 6 वाजताच उठते आणि नाश्ता आतापर्यंत होतच आहे. काय कामं करते काय रे घरचे? इथं आता एकच 15 दिवसच झाले फक्त आणि घरचे कामं करायला गेली का तिथं? तेच ताई, म्हणूनच तो जाऊन पाहतो म्हणतो जरासा. घरचे कामं करायसाठी गेली का ते तिथं? आराम करायला गेली ना? हो ना, तशी संती राहिली तर काहीतरी बा केले कामं तर काही फरक नाही पडत. पण आता लेकरू लहानच आहे, 15 दिवसच आहे. इथं आपल्या ललितानं 6 महिने काम नाही केलं आणि तिनं 15 दिवसात तिथं काम करायला सुरू केलं काय? जाय उद्या जाय आणि कामं गिमं करत असं का नाही तर वापस घेऊन ये आपल्या घरी. फालतूची हुशारी मारून राहिली का ती तिथं काम करायला गेली काय तर? आतापर्यंत नाश्ता वेळेवर नाही देत का तिची माहिती? थांब बरं, फोन करून बोलतोस मी आता. नाश्ता गिस्ता वेळेवर देता का नाही देत म्हणून. बोल जाई, बोलाच लागते. बिना बोलल्यानं काही चालत नाही. हो बोलतो, मी उद्या जातो आणि मी पाहतो उद्या काय करते तिथं काय नाही तर करूनच. ते काम जर करत असं तर करूनच माझे खत. तर मग मी बोलतो मी. हो ना, काका काम करायला पाठवलं का तिथं? बरं आई, मी उद्या जाईन. मी आता चाललो मी वावरात. हो जाय तू वावरात जाय. मी फोन करतो तिच्या माईला आता. हो कर. हॅलो. हो हॅलो. बोला येईन बाई. कशा काय आहे म्हणतो वेन बाई? बिंदू कशी आहे आणि परी कशी आहे? ठीक आहे ना विहीन बाई, सगळं ठीक आहे. बिंदूही चांगली आहे ना परीही चांगली आहे. आता मालिश गिलिश करून झोपली आहे ते. असं आता मालिश केली काय? नाही, मालिश तर 8 वाजताच केली. 8 वाजता मालिश केली आणि झोपून दिली. आता उठून तरी अंग धुवून देईन. 8 वाजता मालिश करता काय येईन बाई? मालिश लेकराची मालिश 7 वाजता झाली पाहिजे. काय म्हटलं येईन बाई? लेकराची मालिश 7 वाजता झाली पाहिजे.
आणि 9 वाजता आंघोळ घातली पाहिजे लेकराले थंडाई मध्ये. तुम्ही आता 8 वाजता तिले अंग धुवून दिलं अंग 12 वाजता धुवून द्यान काय दुपारच्या वेळे? नाही नाही बाई तसं नाही. आता 8 वाजता मी जराशी कामात होती का नाही त्याच्यानं आणि ते झोपली होती. रातभर त्रास दिला मग सकाळी सकाळी झोपली आणि मग 8 वाजता उठले होती ते. तर जेव्हा उठले तर मग दिली मालिश करून 8 वाजता. तर रात्री काऊन त्रास दिला म्हणता? काऊन काय झालं होतं? मालिश गिलीश करत नाही का बरोबर तुम्ही? अंग थंड पाण्याने धुवून देता का गरम? अंग तर गरम पाण्यानं धुवून देतो बाई. जास्त गरम नको घेत जा. हो तिचं अंग मोठं कोरडं आहे. जास्त गरम नाही, असं गुणगुण पाणी घेत जा कोमट. हो हो बाई कोमटच घेतो. त्रास काऊन दिला आता? तर आता लेकरं होय बाई. आता जशी जशी तिला चेतना येते तशी तशी ती रात्री जागरण करते आणि लढते. मग तिच्या संग मग आपल्याला बी जागरण करायला लागते. आता लेकरं लढतेच आहे. 1 वर्षापर्यंत लढते लेकरं. आता त्याचं काय घेऊन बसा. नाही बाई असं कसं? काही पोट गीत दुखत काही ताप गिप आहे का? काही दवा गिवा देऊन द्या असं तर काही. आणि पंखा गिंका आहे का नाही? आहे आई तर एसीत राहत होती महिन्यातील. तिला एसीची आदत आहे. तिला गरमी होत असन म्हणून लढते ते. आहे ना बाई. पंखा आहे, टेबल पंखा आहे, वरचा पंखा आहे. गरमी गे नाही होत तिले. ते आता जरासं खाणं पिणं मागं पुढं झालं म्हणजे लढतेच आहे लेकरू. खाणं पिणं मागं पुढं म्हणजे काय? टाइमशेर देत नाही का तुम्ही? बाया 3 बाईले येईन बाई. तुम्हाला तर माहीतच आहे. इथं राहिले ना तुम्ही 15 12 13 दिवस. तर तेवढंही नाही तुम्हाला माहीत पडलं काय? टाइमशीर जेवण देत जा तिले. कमीत कमी 5-6 महिने तरी टाइमशीर जेवायचं बाया 3 बाईनं. तुम्ही टाइम काऊन चुकवता तिचा जेवणाचा? होते एखाद्या वेळेस. आता तिथं होतं तर तिथं सगळे होते काम करणार. आता मी इथे एकटीच आहे का नाही येईन बाई. तर होते जरासं मागं पुढं अर्धा 1 घंटा. नाही मीनबाई असं मागं पुढं होऊ नको द्या. तुमचे कामं कमी करा. तुमचे कामं बाजूने ठेवा. नेल्या तुम्ही तिथं तर चांगली केअर करा, चांगली देखभाल करा त्याची. टाईमवर जेवाले पहिले जेवाले तिचं देवाचा. तिचं परीचं पाहायचं पहिले, बिंदूचं पाहायचं मग तुमचं पाहत बसा. हो येईन बाई. हो ठीक आहे ना. आता तसंच करतो. पहिले यायचं पाहतो दोघीचं मग आमचं पाहतो. ठीक आहे. चला ठीक आहे. ठेवतो येईन बाई. हो येईन बाई. हो ठेवा. बिंदू इथं भारी केस आहे हो बिंदू. मलाच शिकवते तुझी सासू. आता तू काही इथं माहेरी आली, मायच्याच घरी आली ना, तर काय तुले खावा पिवाले मना करत असेल का मी? का मी काही तुले बरोबर देखभाल नाही करत का? मी तुही वाली ना परीची मला शिकवते असं करा तसं करा. एसीची आदत आहे तर इथं काय पंखे नाही काय? पंखे बी नाही का मा घरी? अशी म्हणते तुझी सासू. आई तू वाईट नको वाटून घेऊ. तसं नाही. त्याला काळजी आहे, त्याला चिंता आहे म्हणून म्हणते त्या. तू कायले काळजी करत? त्याला वाटलं नसन बापा असं. नाही बापा बिंदू नाही बाई. हे जास्तच होते. मायच्या घरी आली आहे तू. कोणी काय जंगलात आली का? तर जंगलात आल्यावानी विचारपूस असं करा तसं करा. त्यालाच काळजी आहे का तशी? मला काळजी नाही का तुझी वाली? आई तसं नाही. तिथं होती तर तिथं सगळे लोक होते, सगळे होते. तू फक्त मायच पाहत होते. आता इथं बाकीचे कामं करतं, माय पाहतं तर मग होत नाही ना तू आणा. तर त्याला असं वाटत असन का बा हे यायचंच करत असन, मा सुनीचं मनातींचं नसन करत, असं तसं वाटत असन मा सासूले. बाकी तू वाईट नको वाटून घेऊ. म्हणजे आता सगळे कामं सोडूनच देऊ नाही? त्या बापाचा डब्बा बनवणं हे सगळं सोडून देऊ आता तुझ्याच मागं राहू नाही बिंदू? तरी तर मी देऊनच राहिली का नाही? तुला बी करतोस का नाही? आता तू उशीर होते का तुला जेवायला की? चला 15 मिनिट अर्धा घंटा झाला तर झाला. जास्त उशीर होते काय? नाही आई नाही तसं नाही. काय राहू दे ना, जाऊ दे ना आई. करू दे ना, फोनच करते ना, करू दे, जाऊ दे. हॅलो मामाजी. बोला जवाई बुवा बोला. कसं काय आहे सगळं? ठीक आहे मामाजी. इकडे ठीक आहे. तिकडे कसं काय आहे? पाणी पाऊस कसं काय आहे? इकडे झडी लागली आहे बा जवाई बुवा पाण्याची. पाऊस काय थांबून नाही राहिला. असं झडी लागली का? तुम्ही कुठे आहे? तुम्ही घरी आहे का मामाजी आता? नाही जवाई बुवा मी घरी नाही आहो. मी इकडे बाहेर गावी आलो. असं मामाजी बाहेर गावी आले का? बरं मामाजी मी का म्हणतो का आपले आता झडी पाण्याचे दिवस आहे म्हणतो तर जरासं म्हणजे परीले जरासं काही अंग गरम वाटलं किंवा जरासं खोकला वाटला, जराशी खोकली तर पटकन दवाखान्यात घेऊन जा. बिंदूले बी जरासं काही अंग दुखलं समजा, डोकं दुखलं तर पटकन दवाखान्यात घेऊन जा. घरी घेऊन बसजा नको. हो ना जवाई बुवा. आता तर सगळं ठीक आहे म्हणा. पोरीची तब्येत एकदम ठणठण आहे आणि बिंदूची बी तब्येत चांगली आहे. मस्त आहे. दोघी मायले की काही टेन्शन नाही. तसं असलं तर आहेच आपल्या जवळपास दवाखाना आहे, घेऊन जाऊ तिथं. हो तेच म्हणतो मामाजी. नाही तर बस ठेवान घरीच. तर पाण्याचे दिवस आहे, वेगळे खतरनाक बिमाऱ्या निघते. आता घरी बसणं परवडत नाही. थोडंसं काही झालं तर आपलं पटकन दवाखान्यात डॉक्टरले दाखवून घरी घेऊन यायचं असं म्हणतो बा मी. हो ना जवाई बुवा. हो ना बरोबर आहे ना तुमचं, बरोबर आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ. आपले बिंदू आणि परी एकदम सुरक्षित आहे आमच्या घरी. तसं काही त्याला तकलीफ नाही आणि काही नाही. बरं ठीक आहे मामाजी. उद्या येतो मग. आता मी परीले भेटायला येतो म्हणतो उद्या येऊन राहिलो. म्हटलं आज फोन करून सांगून द्यावा तुम्हाला तसं काही असलं तर पटकन असं कर जात म्हणून.
अरे हो का, येता का उद्या? बरं ठीक आहे, या ना मग. हो, किती वाजता येणार? तरी मी येतो 11 वाजता येऊन जाईन मी. बरं जावाई बुवा, या मग या. आले का मग बोलू आपण. हो चला मामाजी, ठेवतो. हो ठेवा ठेवा जावाई बुवा, ठेवा. बिंदू बाई, डोकं दुखते का मग तुझ्या? हातपाय दुखते काय? दुखत असं तर सांग मला. नाही बाबा, काही तर नाही दुखत. काऊन बाबा? काऊन व काऊन तिला तसे विचारता? कायले दुखन तिचं? हा, कायले दुखन तिचं? का दुखाले लावता का तुम्ही? दुखते काय विचारून राहिले? नाही, मी तिकडे पिंपळखुट्याला होतो, तर जवायचा फोन आला होता. पानठेल्यात उभं होतो मी पानठेल्यावर, तर जवायचा फोन आला. म्हणते कसे? असं असं जवायचा फोन आलता, काय म्हणे? हा, तर म्हणते कसे, परीले ताप जराही अंग गरम लागलं परीचं, किंवा बिंदूचं डोकं दुखलं, बिंदूचे हातपाय दुखले, तर लगेच दवाखान्यात घेऊन जा, घरी घेऊन बस जा नको, असे म्हणते जवाई भाऊ. आता मा बहीण मला एवढंही नाही समजत काय, मा पोरी मा नातींचं दुखून राहिलं आणि मी त्याला घरी घेऊन बसवून, मला एवढंही नाही समजन काय? जवाई मला तिथून सांगून राहिला फोन करून. हो बापा, मला बी फोन आलता हिच्या सासूचा. हा, मला कशी म्हणते, वेळेवर देत जा जेवायला तिले. पंखा लावता का नाही लावत का गरमीतच राहते, तिचं अंग कोरडं कोरडं आहे, तिले माशा बसन, मच्छर डोसन, पंखा लावत जा. इथं येशीत राहत होती. आणि गरम पाणी जास्त गरम नको करत जा, थंड कोमट पाण्याने अंग धुवून देत जा, वेळेवर मालिश करून देत जा. बापा, जशी काही ते आतंकवाद्याच्या घरी आली, तिच्या मायबापाच्याच घरी आहे ना ते? आतंकवाद्याच्या घरी आहे का ते? का असे विचारते 10 वेळा, तुम्हाला फोन करते, मला फोन करते. असं असं का नाही बिंदू बाई? त्याला असं वाटत असं का नाही, इथं तू उपाशी आहे, त्याची नातीन उपाशी आहे, तर चालली जाय मग. उद्या येतो म्हणे जवळ, उद्या येतो म्हणे पावाले, तर चालली जाय मग त्याच्या संग. तिथंच लय भरपूर खावाले आहे तुले, लय आराम आहे तिला तुले, तर तिथंच चालली जाय. बाबा असे कोण बोलता तुम्ही? ते काळजी करतेत, तर काळजी करतेत माईवाली. काळजी बी नाही करतीन काय? बाकीच्या ससुरालबानी आहे काय का सुनेची काळजी करत नाही? आणि सुनीची काळजी नसती केली तर तुम्ही तिकूनही म्हटलं असतं का बाबा त्या सासूचा जवायचा फोनही नाही येत, त्याला काही पडलीच नाही, असंही म्हटलं असतं तुम्ही. आता ते काळजी करतेत तर तुम्ही तसंही म्हणता. काळजी एका ठिकाणी बाई. आता तू बापाच्या घरी आली आहे का, आम्ही काही तुला वाईट चित्तो काय? काही वाईट करू का आम्ही ती तुझं? का तुले ताप येईन, परीले ताप येईन, तो डोकं दुखून तू तुला दवाखान्यात नाही नेईन? नाही बाबा, त्याला असं वाटलं का? तुम्हाला माहित होते का नाही माहित होत बा? दोघंच आहे म्हणून ते तसे म्हणते. वाईट काय वाटून घेता तुम्ही? काळजी करतेत ते मायवाले. तेच करतेत का काळजी? आम्ही नाही करत का तुझी काळजी? तसं नाही बाबा, तुम्ही बी करता, ते बी करते. बिंदू, आता वरी तुला बसूनच ठेवलं का तुझ्या सासूना? आई, मी मा मनानं काम करत होती. माझी सासू नाही म्हणे मले कर म्हणून. मी मा मनानं मा खुशीनं करत होती म्हणून केलं म्या. आणि जेव्हा आता हे पोटात राहिली ना परी, तेव्हापासून एक बी काम नाही करू दिलं. सगळे मा सासरा तक म्हणे आता आराम द्या म्हणे तिले, काम नको करू बाई म्हणे तू, असं म्हणे मा सासरा. आणि माझी सासू बी म्हणे काम नको करू, पण मीच करो आई, मीच करो, मला नाही बरं वाटे म्हणून करो मी. आई बाबा, मी आपल्या गावामध्ये बाकीच्या सुना पाहत होती का तिले सासू टरटर बोलते, ननद बोलते, देर भासरे सगळे बोलते, सासरा बोलते, एवढं काम करून बी बोलते आणि तिले काम करायला लावते. सून आली म्हणजे का सुनीलेच काम करायला, काम करायची मशीन वर राहते का सून? असं असं पाहिलं मी आपल्या गावामध्ये, तर मग मला तसंच वाटते. तर मग मी तिथं कोणी बोललं नाही पाहिजे म्हणून मी तिथं काम करू, नाही तर मला म्हणे नाही कोणी कर म्हणून. आणि माझा सासरा मला कधी बोलला नाही, कोणीच नाही. माझे देर 2 होते, कधीच नाही बोलले मला. वहिनी वहिनी करून राहे. माझी सासू तर एवढी नाही बोलली कधी. असं वाटलं नाही आई का ते माझी सासरवाडी होय म्हणून, मला घरच्या वाणीच वाटे.